कडे केली, आरावर भाजून भात केलाय, वांग्याचं भरीत केलंय, कांद्याची पात केली आहे रानातली छान आणून कवून. कांदा आहे त्याच्यासोबत खायला. घ्या करा जेवण. बापू इथं जेवण हो का झाले माझं. कसं झालं जाईल? आई आज काय करणार आहे जेवायला? कांद्याची पात करते, तुझ्या आवडते ती. वांग्याचं भरीत करते, बाजरीच्या भाकरी करायच्या. मस्तच भेट आहे आज. पाणी तर आता धुवून घेते कांद्याची पात आणि पुन्हा टाकते तेल टाकून थोडं. तेल टाकून घेते जरा तेल गरम. आता जिरे मोहरी टाकून फोडणी टाकून घेते. तेल जरा चांगलं गरम झालं की मोहऱ्या करते, जरा थोडं तेल गरम झालं करून. मोहऱ्या टाकल्या टाकले तेला. काय करायला? आता मोहऱ्या टाकते, ते मोहरा कडायला तर जिरे टाकते का. कांद्याची पात धुवून घेतली, पुन्हा टाकून घेते. कधी म्हणतो? हलवून घेते. आता मुगाची डाळ थोडी टाकते मध्ये, छान लागते मुगाच्या डाळी. मध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट पुन्हा टाकते जरा. हिरव्या मिरचीचं ठेचा. हिरवी मिरची लसूण कुटून घ्यायची, टाकायची मुगाची डाळ उचले. धुवून घ्यायचे पाण्यातच. हिरवी मिरची वाटून घेते थोडी खलबट. कांद्याची पाती भाजीची भाजी छान लागते. वांग्याची भजी. आता दिवाळीत काही चांगलं चांगलं खावं लागतं. हिरव्या भाज्या भाकरी करून. बापू बाजरीच्या भाकरी करायच्या.
आहे का पीठ हा. पीठ ठेवलं भाजी जिरा लागते संक्रांतीला लागते की आता. अजून करायचं की संक्रांतीला पण? मटणाच्या भाजीला हा आतापासून काय करायचं थोडं जेवण आणायचं पाणी कुठलं कळायला इथं पाणी काय करायचं? कोकण बी आलंय म्हण आले काल फोन आला होता काल कोकण आणावं लागेल चष्मा बी कटायला डोळे टचकून जाईल पाणी ताज्या मिरच्या लई हे होतात तिखट पाणी असते मध्ये हिरव्या मिरची ठेसा वाटून हे टाकते आई तुम्हाला जास्त हिरव्या मिरच्या जास्त ठेस आवडते हिरव्या भाज्या असतात का मेथीची कांद्याची पात हिरव्या मिरची चांगली लागते लाल लाल मिरची नाही चांगली लागते लाल तिखट नाही एवढं चांगलं लागते लई भारी लागते हिरव्या मिरची ठेसाची कांद्याची पात लई चांगली लागते त्यात मुगाची डाळ थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आता छान लागते थोडी मीठ टाकते आता शेंगदाण्याचं कूट टाकून त्याच्यामध्ये लईच भारी लागते कांद्याची पात आता बघ खाऊन बाजूची भाकरी लई भारी लागते झाकण दिवस झाकायची आता थोडे इथे झाकण टाकते थोडे 10-15 मिनिट शिजू देते 10 मिनिटं शिजू देते जरा शिजली पात कांद्याची आता भाकरी टाकून घेते बाजरीच्या जरा आर पडलाय आधी वांगी भाजून घेते थोडे भरीत करून पुन्हा भाकरी टाकते म्हणजे जेवतेच वरचीवर झाली आता भाजून त्याला बाहेर काढते आता चिमटा गेला तिला आज आणलं नाही वरी भरीत करायचं जरा ती भाजी नाही शिव करतो भाजते ती भाजीत वांगे त्याच्यात आळ्या पिळ्या बघ काय असं बघून नीट करू भाजी बाजरीची भाकरी करून घेते बाजरीची भाकर वांग्याचं भरीत कांद्याची पात लई छान लागते सकाळी सकाळी थंडीची तर असलं लई खावा आवरून लाडू बी खाऊ मला मग सगळ्या ड्रायफ्रूटचे करायला काजू बदाम
बाजरी तर लई चांगली असते बाजरी शिवाळ्यात खायला. हं. थंडीच्या दिवसात बाजरी खायला आवडतं. भाकरी चांगली होतात का गाई पण संध्याकाळपर्यंत कडक होते. कडकच चांगलं लागते ते. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच करायच्या. पुन्हा कडक संध्याकाळी अजून करून खायच्या. एकदाच कशाला करायच्या वाळून जाऊच तर. जेवढी गरम गरम भाकर खायला तेवढी मानती शरीराला जी चव पण वेगळीच लागते. शिळी भाकरीची चव बघा आणि ताज्या भाकरीची चव कशी लागते. छान झाले तर कडक कडक झाले. मित्रीतली पण छान लागल ती भाजी. छान लागते. आळ्या बघितलं का मध्ये चांगलं बघितलं. चारी फुडी करून चारी बाजूला उकळून बघायचं. हं. टाकून खायचं, ती फक्त कांदा टमाटे म्हणजे फोडणी देऊन करायची. हा छान लागते. तेवढा गेला आपला. तिथे खाली बटाटे जसे लावले होते ते गेल्या वर्षी असं बटाटे लावायला होते. दूध जाय ना गेले गेले का नाही लावायचं रांगोळी करून फोटो करून. आपले हरभरे पेरा इथे आई बघा असं बारीक केलं. छान केलं. तेवढ्या भाकरी टाकल्या 2-4 हा. त्याच्यामध्ये तव्यामध्ये ही असलं भजीत करायचं ना तव्यामध्ये परतून खाली भाकर लावलेली कडक छान भाजते. हा. चव बी लागते. आरावर कडक 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 पापड. माहित आहे का त्या कंपनीत जर मी कामाला लागले असते का तेव्हा हा हा. आहे का पहिले आहेत का आताचे. नाही दिले ते ताई. टाकू ना टाकू. दहा सोल येत नाही. मोठे मोठे आहे त्याच्यानुसार अजून गुळमट लागायला अजून. मला म्हणते 100 रुपयाच्या 1.5 किलो. मी म्हणलं आता चालत सुद्धा किलो म्हणलं 100चे 2 किलो. गाईला चपात्या गाईला काय खायला आता. खाली चपात्या आहेत ना त्याच्यात. ती पीठ आहे की पिशवी थोडी राहणार ती तुकडे ते मिसळून. हा हा. कशाचे म्हणले तिकडे तिकडेच. आई कसे म्हणते 7 रुपयाचे. हा बरं. तसं खायला 60 रुपये किलो. 7 किलो तेल गरम झाले आता 2-4 मोहऱ्या टाकतो. कडक थोडी जिरे टाकू याच्यात. लसूण टाकते वाटल्याला. आपली उघडा येईल का नाही पुढे.
थोडा कांदा टाकायचा. कांदा चांगला तळून घेते. कोणतं राहतं मला? हं? तर ते पोट भरून खाल्ला थोडं थोडं वरून निघ त्याच्यातून थोडं डिप्रेशनमध्ये जाऊन ये. मग आता खरंच म्हणतो सुरू लागते. थोडं आपलं वरून नवरा हा जर त्यांची माया टिकली तर पुन्हा काय करावं लागेल सांगा. आता कांदा भाजून घेतला. आता टमाटर टाकते. छान परतून घेते. थोडंसं हळद टाकते. चांगलं जरा परतून घेते. दुसरी दिली की बाजार टाकायची पाणी आता थोडे मसाले टाकते. थोडा पोहाणा टाकते. जाऊ कमी धुतली का कॅट का काटली? तीच मोठं आता तुझंच खाल्लं नाही अजून त्यातलं. तिंबळ टाकते थोडी कच्ची. बारकं कॅन नाही की मग बारकच दे. धुतलंय. टाका आता ही. शहरी बाकी टाक आता थोडी चटणी लाल चटणी घेते. काही थोडं झणझणीत करा बरं. आता थोडं मीठ टाकते. त्याच्यात टाकून घेते. ते सगळं मीठ घालायचं की ना बरं का वांग्याच्या भाज्यामध्ये मिक्स होते. वांग टाकून भाजले वांग्याचं घरी असं करायचं. जसं आपलं सुरुवात तसं करायचं आवडेल तसं. थोडासा लसूण वाटला थोडा. झाला भरीत तयार.